नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 13 ऑगस्ट 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, फिडे सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे आर प्रज्ञानंद. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर यांनी हे विजेतेपद जिंकलेले आहे. चला बघूयात आपण. तर बघा, फिडे सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्स विजेतेपद आहे ते भारताचे युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांनी जिंकलेले आहे. तर लक्षात ठेवा, नुकत्याच या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. चला प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. अणुज्ञान हा भारताचा पहिला उद्योग शैक्षणिक अणुतंत्रज्ञान अभिमुखता कार्यक्रम कोणी सुरू केला आहे? तर बघा, त्या संस्थेचं नाव आहे IIT हैदराबाद. तर ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे बघा. तर IIT हैदराबादने हा जो कार्यक्रम आहे तो सुरू केलेला आहे. चला बघूयात आपण. तर बघा, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय आहे? भारताच्या वेगाने विस्तारत असलेल्या नागरी अणुऊर्जा क्षेत्रासाठी पूर्णपणे आणि कुशल अभियंते तसेच व्यावसायिक तयार करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच याचे लक्ष्य काय आहे? तर बघा, 2047पर्यंत भारताची अणुऊर्जा क्षमता सध्याच्या 8.8 गिगावॅटवरून 100 गिगावॅटपर्यंत वाढवण्याच्या उद्दिष्टाला गती देण्याची आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परमप्रज्ञा या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम उच्च कार्यक्षमता सुपर कम्प्युटिंगचे उद्घाटन कोठे केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे IIT दिल्ली, म्हणजेच ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर IIT दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुपर कम्प्युटिंगचे उद्घाटन केलेले आहे. चला बघूयात आपण. बघा, IIT दिल्लीच्या 27व्या दीक्षांत समारंभादरम्यान मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असताना पंतप्रधानांनी अत्याधुनिक सुविधेचे अनावरण केलेले आहे. लक्षात ठेवा. तर बघा, हा सुपर कम्प्युटर पारंपरिक हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंगसाठी 8 पेटाफ्लॉक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्कलोडसाठी 250 आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेटाफ्लॉप्स इतकी प्रचंड गती प्रदान करतो. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. कोणत्या राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतमध्ये बालस्नेही गावे स्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत? तर बघा, त्या राज्याचं नाव आहे बघा कर्नाटक. तर बघा, कर्नाटक राज्य सरकारने आपल्या राज्यातील ग्रामपंचायतमध्ये बालस्नेही गावे स्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे विकसित केलेली आहेत. कर्नाटकची राजधानी आहे बघा बंगळुरू. चला बघूयात आपण. बघा, ग्रामपंचायतींना बालकेंद्रित, सुरक्षित आणि सर्वसमावेशक गावे निर्माण करण्यासाठी अचूक मार्गदर्शन करणे हा याचा मुख्य उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. लॅमिनेटेड PDS शिधापत्रिकांचे वितरण कोणते राज्य सरकार सुरू करणार आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर डी, म्हणजेच तेलंगणा. तर तेलंगणा राज्य सरकार लॅमिनेटेड PDS शिधापत्रिकांचे वितरण हे सुरू करणार आहे. तर बघा, शिधापत्रिका म्हणजेच काय? तर रेशन कार्ड. तेलंगणा राज्य सरकार 1.05 कोटी लाभार्थ्यांसाठी लॅमिनेटेड PDS शिधापत्रिकांचे म्हणजेच रेशन कार्डचे वितरण सुरू करणार आहे. तर बघा, 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी संगारेड्डी येथून या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ करणार आहेत. तसेच बघा, या नवीन शिधापत्रिका नेहमीच्या कागदी स्वरूपाऐवजी डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या आकाराच्या आणि पूर्णपणे लॅमिनेटेड असणार आहेत आणि त्यामुळे या ज्या शिधापत्रिका आहेत त्या दीर्घकाळ टिकणार आहेत. ओके, तर बघा, फसवणूक आणि बनावटगिरी रोखण्यासाठी या कार्डवरती QR कोड आणि इलेक्ट्रॉनिक चिप्स समाकलित करण्यात आले आहेत आणि ज्यामुळे लाभार्थ्यांची पडताळणी करणे सोपे होणार आहे. तर बघा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर तेलंगणातील सर्व 119 विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच वेळी या कार्डचे वाटप केले जाणार आहे. ओके, तर बघा, याचा उद्देश काय आहे? तर सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक करणे आणि गरीब कुटुंबापर्यंत अनुदानित अन्नधान्य सहजपणे पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. रवी कुमारने किती वेळामध्ये इंग्रजीची सर्व 26 जी अक्षरे आहेत ती लिहून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड हा किताब मिळवलेला आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए, म्हणजेच बघा 9.15 सेकंद. तर बघा रवी कुमारने 9.15 सेकंद इंग्रजीची जी 26 अक्षरे आहेत ती लिहून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड हा किताब मिळवलेला आहे. तर बघा काय आहे हे बघूयात आपण. तर रवी कुमार यांनी इंग्रजीमधील अवघ्या 9 सेकंद आणि 15 सेंटीसेकंद यामध्ये ही जी इंग्रजीची 26 अक्षरे आहेत तो लिहून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले जागतिक विक्रम जो आहे तो नोंदवलेला आहे. तर बिहारच्या भोजपूर त्यामधील रहिवासी आणि पेशाने सरकारी शिक्षक असलेल्या रवी कुमार यांना मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच बघा हा फास्टेस्ट टू राईट इंग्लिश अल्फाबेट्स इन अप्पर केस, ओके, म्हणजेच कॅपिटल लिपीमध्ये हे लिहिण्यात आलेले आहेत. म्हणजेच मोठ्या अक्षरांमध्ये सर्वात वेगाने इंग्रजी अक्षरमाला लिहिणारे ते बनलेले आहेत, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. भारतामध्ये दुर्मिळ मूलद्रव्यांच्या अन्वेषणासाठी परवाना देणारे राज्य कोणते बनले आहे? तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर डी, राजस्थान. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे बघा. तर भारतामध्ये दुर्मिळ मूलद्रव्यांच्या अन्वेषणासाठी परवाना देणारे हे राजस्थान राज्य पहिले बनलेले आहे, ओके. तर बघा हा परवाना बालेसर आणि जोधपूर जिल्ह्यामधील नावाताला देवीगड परिसरामधील 207.63 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी दिला गेलेला आहे. आणि हा परवाना सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेड या कंपनीला प्रदान करण्यात आलेला आहे. या भागामध्ये बघा लॅन्थेनम, सेरियम, प्रेसिओडायमियम आणि निओडायमियम यासारख्या दुर्मिळ मूलद्रव्यांचे खनिजीकरण आढळले आहे, ओके. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण याचे 54व्या क्रमांकाचे महासंचालक कोण बनले आहेत? त्यांचं नाव आहे बघा वर्षा अशोक आगलावे. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे बघा. तर नुकतेच वर्षा अशोक आगलावे हे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण याचे 54व्या क्रमांकाचे महासंचालक बनलेले आहेत. तर बघा GSIच्या म्हणजेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या 176च्या वर्षाच्या इतिहासामध्ये या सर्वोच्च पदावरती नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला महासंचालक ठरलेल्या आहेत, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. भारताची सर्वात मोठी भूस्खलन सूचना प्रणाली कोणी विकसित केली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे IIT मंडी. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे बघा. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. 19वा गव्हर्नर तायकांदो कप 2026चा जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे बघा मणिपूर. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे बघा. तर मणिपूर राज्यामध्ये 19व्या क्रमांकाचा गव्हर्नर तायकांदो कप 2026चा आयोजित केला होता, लक्षात ठेवा. तर बघा मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांच्या हस्ते या स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन झालेले आहे. आणि या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये एकूण 29 युनिट्समधील 1141 खेळाडूंनी बघा त्यामध्ये 691 पुरुष आणि 450 महिला होत्या यांचा सहभाग होता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा या स्पर्धेमध्ये युनियन तायकांदो अकॅडमीने सर्वाधिक 22 सुवर्ण पदके जिंकून एकूण 19व्यांदा विजेतेपद पटकावत आपला ऐतिहासिक विक्रम कायम राखलेला आहे, लक्षात ठेवा. तर विजेते आहेत बघा युनियन तायकांदो अकॅडमी, ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.